शाती तुझ्या शाती. तर मंडळी ही प्रॅप आपण घेतली आर फॉर रॅबिट या कंपनीची आहे. उईज आकाशी वेलकम 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 उईज आकाशी. ओ लवली कलर है ना, ही मला पाहिजे होती. चला जे सामान आणलं ते आपण आता ओपन करूया. बाय द वे बरेच जणांनी प्रश्न विचारला की ही जी काय म्हणतात चादर आहे ही कुठून घेतली होती. तर ही सुद्धा आम्ही घेतली होती प्रथमेश बाळाचे कपडे. आणि आता त्यांचं नाव झालंय खारुताई. खारुताई. सो त्यांनी रिब्रँडिंग केलंय आता. तर आता आपासून आपण जे काही आम्ही कम्युनिकेट करणार इट इज ऑल अबाउट खारुताई. ओके. आणि ही डबल साइड आहे. येस. अशी पण यूज करू शकतो आणि अशी पण यूज करू शकतो. येस. चला पहिला आपण मॅट ओपन करूया. आता सध्या सगळ्यात गरजेची गोष्ट जी मी कधीपासून बघत होती. नाही आम्ही एक आहे ना ऑनलाईन मागवली पण होती फर्स्ट क्रायवरनं. पण ती आहे ना पातळ आली आणि अशी होती की म्हणजे लगेचच 2-3 दिवसात मला वाटतं तुकडेच पडले असते. म्हणून मग आम्ही मग त्यांना थोडं तिथे आता स्टोर मध्ये बघितलं आणि ही जाडी आहे व्यवस्थित. हा सेम दिव्या म्हणजे ही खूप जाड पण नाहीये पण याची क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी चांगली म्हणजे ती जी आणली होती ना ती अशी ओपन करतानाच वाटत होतं की आता फाटणार आहे. त्याची हिची क्वालिटी चांगली आहे. मग ही मॅट घेतली त्यांच्याकडून. भरपूरच मोठी आहे. मोठी आहे हो. तो बोलला ही स्मॉल आहे. ही सगळ्यात छोटी आहे बोलले. हा ह्याच्यापेक्षा पण मोठी आहे ते बोलतो है ना. मनू तुला याच्या झोपू मी करतो. ए मनी मनी ए मनी 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 मनी. मनूचं काहीतरी चालू आहे वेगळं. हा आता कलर दिसतील आणि त्याला आवडतं कलरफुल बघायला. चेंज कर. नंग मामा हे माझे नंग मामा. दुसरी कशी कुठे गेली. ठीक आहे. याच्यामध्ये कपडे जे सध्या त्याला सगळेच घरात जे वापरत होतो म्हणजे छोटे छोटे शर्ट झबली वगैरे ते छोटे झाले होते म्हणून आम्ही ते पण घेतले. आणि हे जरा समर आहे म्हणून आम्हाला आवडले. तुझ्या शाती छोटा होईल का. छोटा होईल नाही नाही. आणि हे पण हे कॉट सेट घेतले आम्ही त्याला आता. हे तर खूपच छान आहे कारण असं. आणि आता त्यांनी ना इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर खारुताईचा ब्रँड पण आहे ते. तर इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग त्यांनी केलेलं आहे आता. हा एक आहे. हा कलर घेतला. हा कलर आहे एक. आता समर कॉट सेट्स आहेत असं काही आपण व्हायब्रंट मध्ये घेतलंय. आता ते घातल्यानंतर बघू कसं वाटतंय. सेम मध्ये हा एक कलर आहे. आणि त्याच्यात टोप्या पण सगळ्या छोट्या झाल्या होत्या. जसं की तुम्हाला सांगितलं की सगळ्या माऊ टोप्या कुठून घेतल्या. प्रथमेश बाळाचे कपडे. हा येस खारुताई असा. तर आता नवीन काही मोठी साईज घेतली आम्ही. आणि ह्या काही टोपी घेतल्या. आता गरम होतं पण आंघोळ झाल्यानंतर आम्ही त्याला टोपी वगैरे घालूनच झोपवतो. रात्री पण टोपी घालून झोपवतो कारण एसी मध्ये असतो. काय होतं तो जेव्हा उठतो तेव्हा मी मग बघून येते की तो उठलाय का नाही. त्याच्यानंतर मला जर कळलं तो उठलेला आहे. त्याचे हात असे अर्धे बाहेर असतात. पण आता त्याला बांधत नाही त्याला. आता एकदा मी नाशिकला त्याला बांधलं होतं. हो हा मायराचा फोटो आहे ना. असाच फोटो आहे. हाच कलर मध्ये. हो ग मम्मा. जमलं तर तो सापडला ना फोटो तर मी इथे दाखवेल. आम्ही जुन्या आमचा एक सोफा होता तर इथे आम्ही तो फोटो काढला होता. आहे मग दाखव. मग तुझा हात जेवण झाला ना की दाखव मला. मग हे कॉटनचे घेतले. त्याच्यात पण 3 कलर आहे. हे मस्लिन मध्ये आहे का. कुठले नाही हे नाही मस्लिन. हा हे मस्लिन आहे. हे आधी पण आहे त्याच्याकडे असे वाले. हे 2 घेतले. बरोबर.
त्याला आता गरमी आहे तर मग जरा हे असे बरे पडतात. हे कॉटन मध्ये आहेत आणि हे मस्लिन मध्ये आहेत. आणि हे स्लीवलेस बनियन टाईप आहे. हा बनियन टाईप घेतलाय. त्याच्यामध्ये पण 3 कलर घेतले. आणि हे जे ब्लँकेट मी बोलली होती जे खूपच सुंदर आहे. सॉफ्ट एकदम सॉफ्ट पण आहे आणि म्हणजे बॅग मध्ये पण राहतं, पर्स मध्ये पण राहतं आणि ते तेवढंच गरम पण आहे. तुम्हाला मिळून जाईल ह्याच्यात. आणि खूप छान आहे. माझ्याकडे एक आहे पण मी अजून एक घेतलं कारण कधी कधी ओलं होतं, खराब होतं. आता पण आणि हे मायरा पण घेते अंगावरती. मी त्यांना म्हटलं मला असं स्टोल द्या, खूप छान आहे. याच्यामध्ये बघूया कुठे आहे का तो फोटो. बाबा हा पण फोटो सेम मायरासारखाच दिसतो. अजून एक बॅग होती ना. हा ठीक आहे. नाही त्याच्यात नाही आहे तो फोटो. त्याने कुठे बघितला. नाही त्याच्यात नाही ग मायरा नाही आहे त्याच्यात. मग नंतर शोधून दाखव चल नंतर. मग हे पण आम्हाला इंस्टाग्राम मधनं एकाने पाठवलं होतं. त्यांचं हा इथे आयडी आहे. नाही हे भैयाची फ्रेंड होती ती बनवली. तिने बनवलं का. ओके ओके. तू आधी पहिले जेवून घे मग दाखव मला. हा हे शूज घेतले. शूज घेतले आपण. आणि हे आता जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही उष्ट्यावर करणार आहे. अच्छा हा ग सॉलिड. हा असा आम्हाला एक फोटो काढायचा आहे. हा येस उष्टावळ काढणार आहे आम्ही. तर मग म्हटलं आता याच्यानंतर आपल्याला लागेल हे फ्रूट तिथर आहे. नंतर हे ब्रश बिश करावं लागेल त्याच्यासाठी आहे. हे पण सिलिकॉन तिथर आहे. हे वुडन तिथर आहे. हे आहे पण मग अजून एक एक घेतले मी कारण त्याला तोंडात घालायला लागतं. आणि हा ड्रेस आम्ही घेतलाय जो आम्ही सकाळी घालणार आहे. आता कार्यक्रम काय आहे ते मी तुम्हाला कार्यक्रमाच्या दिवशीच सांगेल. पण आता फक्त थोडं थोडं हा उष्ट्यावरच्या दिवशी सकाळी आम्ही घालणार आहे. आणि ही जी टोपी होती ती एकदम कमाल. अशी टोपी मायरा पण आहे. तिचा पण फोटो असेल आपण टाकूया. आणि ती एक कॅप घेतली आणि प्रॅम. आणि आता आम्हाला हाय चेअर घ्यायची. हाय चेअर घ्यायची ती पण त्यांना सांगितली आहे. तर ती पण आली की आपण मग दाखवू आपण. आणि अजून काय सांगितलं आपण हाय चेअर आणि हाय चेअर नाही ते हे बेबी कॅरियर. हा चेस्ट वरती कॅरी करायचं ते बेबी ना. येस तर असं सगळं आहे. आता मी तुम्हाला थोड्या वेळानंतर आहे ना प्रॅम ओपन करून दाखवेल ती कशी आहे ती. हे मनी ये मनी तुझी तिथल. तर मंडळी ही प्रॅम आपण घेतली आर फॉर रॅबिट या कंपनीची आहे. बरं ऑनलाईन आम्ही घेतली नाही, आम्ही ऑफलाईनच घेतली. बिकॉज इतर ऑनलाईन मध्ये मला जे पाहिजे होतं ना लिमिटेड एडिशन गोल्डन व्हील्स वाले ते अवेलेबल नव्हते, आउट ऑफ स्टॉक होते. त्यामुळे मग त्यांना मी सांगितलं की ऑर्डर कर ही आणि मग आपण आली की मला सांग. मला काही असं काय हार्ड अँड फास्ट होतं की पाहिजेच होती. तुझ्याकडे ऑलरेडी एक होती तर फॉर्च्युनेटली ते त्याला ती ऑर्डर केली. आणि त्यांनी आम्हाला बरेच फोटो पाठवले मग त्यातनं आम्हाला ती खूपच आवडली होती. म्हणून मग आम्ही सांगितलं की ती जर मिळाली तर बेस्टच आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की ऑनलाईन फिजिकली घेतल्यानंतर कसं आहे आपल्याला बघता येतं काय असेल नसेल ते. आणि काय असेल तर आपण स्टोर मध्ये पाठवू पण शकतो. त्या गोष्टी सांगू शकतो की बाबा काय प्रॉब्लेम आहे. कारण आमचा ऑनलाईन एक्सपिरियन्स एकदम खराब आहे ह्या बाबतीत. म्हणजे जेव्हा आपण असं काही मागवतो आणि ते रिटर्नच्या वेळेस खूप प्रॉब्लेम्स होतात खूप जास्ती. म्हणून मग आम्ही म्हटलं की फिजिकली घेऊया आपण. कारण तुम्ही बघितलं असेल आम्ही ते रॉकर मागवलेले स्विंग काय बाउन्सर ते. तर त्याच्या वेळेस एवढं त्यांना फोटो पाठवा, व्हिडिओ पाठवा, मेल करा, हे करा ते करा, खूप झंझट होती त्यापासून. आणि तुम्ही पण जेव्हा पण कधी ऑनलाईन कुठलेही प्रोडक्ट घ्याल ना तर मेक शुअर करा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ. बिकॉज जेव्हा कधी काही डिफेक्ट निघाला ना तर ते व्हिडिओ स्टँड अ प्रूफ फॉर की बाबा डॅमेज होता.
कारण का एकदा ओपन केल्यानंतर तुझे व्हिडिओ नसेल सो यू कॅन्ट क्लेम इट वेन इट कम्स टू ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा. तर आम्ही पण आता व्हिडिओ रेकॉर्ड करतो जर असं काय असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, आपल्याला तो चेंज करून देईलच काय असेल तर. ओके. आणि त्यांची सर्व्हिस पण चांगली आहे. आमचा बेड एवढा छान आहे ना, एवढा म्हणजे अजून पण त्याला काहीच झालेलं नाही. मी पण बसते त्याच्यावर. ओ लवली कलर. ना ही मला पाहिजे होती गोल्डन ना, रोज गोल्ड. ते व्हील्स आधी अटॅच करायला. हे जे आहे ना हे व्हील्स, गोल्डन व्हील्स, त्याच्यासाठी मी थांबलो है ना. हो मस्त वाटतं. तिथं प्रॅम तर काही भरपूर आहे अवेलेबल मार्केटमध्ये, बट असं काही लिमिटेड एडिशन प्रॅम्स थोडं आणि ट्रॅव्हल प्रॅम आम्हाला हवी पाहिजे होती. होती. मस्त वाटत ना, क्लास वाटत. तो कलरच बघू ना, जवळून दाखवते जरा. तो कलरच एवढा सुंदर वाटतोय ना. आता काही नाही जास्ती आपण ते असेंबल करायचं, तो बोलला इझी आहे ते बोलले, लगेच होईल ना. व्हील फक्त हे करायचे आहेत, आत घालायचे. प्लग अँड प्ले आहे. हे काढायला लागेल मला वाटतं. ओ क्लासी. हे बघ ना, हा ते वरचं तर असं वाटतं गुची बिचीच. ते वरचे बघा ना, डिझाईन तशीच वाटते ती. हे ना हे साईडचे साईडचे असं आहे त्याला. हे इकडचे थांबायला मला आहे ना परत रिफोल्ड करावं लागेल असं वाटतं. अरे वरचं पण बघ. हो तेच बोलली मी, हेच असं वाटतं गुचीचं वेगळे. तो कलरच एकदम क्लासी वाटतोय. खाली लावून बघूया त्याचं हे असं. अच्छा ओपन करायचं पहिलं. अच्छा आता आपण असं करतो ना त्याला. अरे खाली आपल्याला स्टोरेज पण आहे. हो तुझ्या प्रॅमचं स्टोरेज खराब झालेलं ना. खाली याच्यात खाली स्टोरेज म्हणजे तू याची तुला ती बॅग घालायपेक्षा खाली ठेवून द्यायची. ते पण किती छान वाटतंय. एकदम असं क्लासी आहे आणि मला हे सगळ्यात जास्त खूप आवडलं. काय नुसतं टाकायचं त्याच्यात. हो बस. मला वाटतं खिळे वेळे काय लावायची ती नाही ना, ते बोलले ना. नुसतं प्लग अँड प्ले. एकदम इझी आहे. वाव. ती खाली न्यायची पण इच्छा नाही. तर ही आहे ना ऑटो फोल्ड वाली, म्हणजे सिंगल क्लिक ऑटो फोल्ड वाली आहे. म्हणजे हे बटन दाबल्यानंतर मी हे सगळं ऑनलाईन सगळं बघितलं होतं, त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की मला हीच पाहिजे. सो ऑलमोस्ट मी 1.5 महिना वेट केला होता है की नाही. तर हे इकडे आहे ना बटन आहे, हे फक्त साईडला असं हे केलं ना की ती एका फटक्यामध्ये फोल्ड होते आणि ती उचलायला पण आणि इझी हा आहे. ती सोपी हलकी आहे अशी. तर वेवची प्रॅम्प आलेली आहे आणि ओपन करताना पण सिंपल आहे. हे फक्त धरायचं. मस्त वाटतं. खाली आहे त्याला. आमचं काय जुन्यात जो प्रॅम्प आहे ना ती खरं आहे चांगली, म्हणजे सगळं व्यवस्थित चालतंय, पण खालचं त्याचं हे आहे ना स्टोरेज नाहीये. आणि म्हटलं की थोडस म्हटलं जरा ते ना साईडनी जरासं थोडं हे वाटत होतं. आणि ते लागतच कुठे गेलं की. प्रॅम ही अशी गोष्ट आहे की जी खूप लागते. येस. तर म्हटलं ती ठेवून देऊ आपण. म्हटलं तर ही वापरूया आपण वेवला. आणि पिकअप होण्यासाठी पुढे एक नेट पण आहे छानपैकी. आणि हे काय म्हणतात ते ऍडजस्टेबल वाला पण आहे.
म्हणजे हे वरती करू शकतो आपण. त्याला खाली हे बघ. आमच्या ह्याच्या या प्रेमची ओनर आणि ओनर जिकडे तर या प्रेम मध्ये मी पण बसणार. या प्रेम मध्ये मी पण बसणार. ते जे गोल्डन मुळ्यांचा लुक आला ना, हा ते कमाल वाटतं एकदम कलर. पुढे पण लावायला आहे पायकडे एक मिनिट. ते पण हा तेच त्याला धरायला पण मिळेल जेव्हा कधी बसायला लागेल ना तो. हा आणि हे असं वर केलं काय मी काय आणि हलकी आहे. स्मूथ. मला चालवता येते का? कसा हसतो. चला तर ही आपली प्रॅम्प होती. हे भाई ओरडते एवढा. उईज आकाशी वेलकम 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 वेलकम. उईज आकाशी नमस्कार. नवीन प्रॅम्प, नवीन मॅट गरजेची गरजेची आहे ती. किती दिवस आपण पुट्ट्याने जर कापाकापी केली आणि जर घरात कचरा केलास हा तर मग बघ खेळ काय खेळायचे ते. पण कापाकापीचे काय तुकडे करून पसारा करते ते नाही झालं. हा काल पण तू एवढा छान ड्रॉइंग करत होतीस आणि त्याचं काय करून ठेवलं बघितलं. चांगलं केलं ना तिने स्पंजिंग बिंजिंग केलं सगळं. त्याच्यानंतर काय केलं बघितलं का तुम्ही. नाही हाताला कलर केला, जमिनीला कलर, सगळं खराब. सगळे कलर ब्रश सगळं खराब करून ठेवलं. हो. हा ठीक आहे. त्यावेळेस मी डॉलर्स बनवले तर मला छोटा पडला. कोण करते कोण 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 कशी करायची. ती मॅट पोराला घेतली त्या. तू काय ते जंगल बिंगल लावून ठेवलं. गेली तुझी मॅटच गेली तुझी. दीदी जंगल बनवली जंगल. मुंगी मोबाईल हँडपंप 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 पण दादा लागतं ना शोना. हँडपंप कसे आहे आमचा हँडपंप कसा आहे. बस कुठे आकाश मामा कुठे. काय खातो रे. लाडू लाडू. अरे आकाश इज हिअर. नका दाखव. कधी संडेला कापणार केस. बघू कमेंट द्यायला लागला केसांवर तुझ्या. टाइम आहे अजून. टाइम आहे ना. तो हसला टाइम आहे.
मला कशाला काय ना तू पण केस का चला केस कापणार नाही, शान आहे त्याची केस म्हणजे आपले जायवळ ते करायला एक कशासारखे येतं माहिती का, छोटा भीम मध्ये तो राजू होता त्याचा छोटा भीम नाही, परेश रावलचा एक हे आहे पिक्चर आहे, त्याच्यामध्ये त्यांना त्याच्या डोक्यावरती ना क्वेश्चन मार्क असायचा, म्हणजे केसांचा क्वेश्चन मार्क तसं यायचं. पण याचा काहीतरी वेगळंच स्टाईल आहे आपली है ना रे मनी. छोटा भीम मध्ये तो राजू जातो. चला तुम्ही प्राईम पण बघितली जी आपण घेतली खारुताई या शॉपमधनं, फॉर्मरली नोन ॲज प्रथमेश बाळाचे कपडे. तर त्याची जे काही ॲड्रेस आहे तो मी इथे फ्लॅश करेल आणि त्यांचं जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल. इंस्टाग्रामवर पेज अवेलेबल आहे तर नक्की चेक करा आणि गुगल मॅपवर तुम्ही टाकला तर आरामात तुम्हाला सापडून जाईल. त्यांचा व्हॉट्सअप नंबर पण आहे तो पण देऊया. येस. बरं ही त्यांचं ना हे एकच शॉप आहे, देर आर नो ब्रांचेस. तर तुम्हाला जर कुठे सापडत असेल की हे ब्रांचेस त्यांचे काय आहेत का तर नाहीये, ठाण्यामध्ये हे एकमेव शॉप आहे. ओके. दुसरी एक गोष्ट म्हणजे की मगाशी श्वेता आणि मी असंच बोलत होतो तेव्हा ती मला म्हणाली की व्योमचे ना बरेचसे जुने कपडे आहेत. फर्स्ट जुने पण नाही म्हणता येणार, म्हणजे एकतर लहान मुलं माहिती लगेचच मोठी होतात, त्यामुळे त्याचे फर्स्ट 3 मंथचे सगळे कपडे आणि सगळं मी सांभाळून ठेवलंय. तर मी म्हटलं ते काय करूया, कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी तपास केला तर कोण घेत नाही. मग मी म्हटलं जर आपले सबस्क्रायबर मधनं जर कुणाला गरज असेल, कारण असं असतं की म्हणजे जेव्हा बाळ होतं तेव्हा यूज केलेले कपडे वापरतात आणि मला यावेळेस मिळत नव्हते, मला मायराचे जेवढे मिळाले मी तेवढेच वापरले. जर तसं कुणाला हवं असेल तर प्लीज मला इंस्टाग्रामवर मेसेज करा. आणि ज्वेल्स ऑफ मायराचा जो नंबर आहे 9987616928 हा जो ज्वेल्स ऑफ मायराचा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा, तुम्हाला तिथे कम्युनिकेट केलं जाईल. हा म्हणजे आपण अगदी लहान असेल तर, म्हणजे व्योम आता 5-6 महिन्याचा आहे पण 3 मंथ्स पर्यंतचे जे आहे ते मी सांभाळून ठेवले. अगदी न्यूबॉर्न पण आहेत, म्हणजे जर कोणाची आता डिलिव्हरी होणार असेल किंवा झाली असेल 4-8 दिवस झाले असतील तर ते नक्कीच मला द्यायला. आणि ते वापरा आणि जर घेणार असेल तर वापरा आणि छानपैकी फोटो पाठवा, म्हणजे आम्हाला त्याची समाधान होईल की येस वापरले. मायराचे कपडे म्हणजे मला खूप जण बोलले की तुमचं आधीपासून प्लॅनिंग असेल म्हणून तुम्ही सांभाळून ठेवलं हे केलं, पण मी एवढं जपलं होतं ना कारण ते खूप वापरलेलं नव्हतं आणि ते एक प्रत्येक कपड्यामागे किंवा प्रत्येक गोष्टीमागे एक आठवण असते, म्हणून मी ते एवढं जपून ठेवलं होतं. आणि मग मी ते ज्यांना कुणाला पण देईल, जेव्हा मी ते घातलेलं बघायचे ना तेव्हा मला ते समाधान वाटायचं की नाही याचा काहीतरी वापर झाला असं. येस. तर व्योमचे काही कपडे आहेत तर असेल तर यू कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्ट. श्वेताला DM करू शकता तुम्ही इंस्टाग्रामवरती, तिचा श्वेताचा मी इंस्टाग्राम ID इथे नक्कीच टाकेल. ऑर एल्स ज्वेल्स ऑफ मायराचा जो नंबर आहे 9987616928 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअपवरती फोन कॉल्स आपण रिसिव्ह नाही करणार आहे त्याच्यावरती, पण व्हॉट्सअपवरती नक्कीच कम्युनिकेट करू. आणि जे पहिले करतील ऑब्व्हियसली इट इज फर्स्ट कम फर्स्ट सर्व. हा, कारण मग असं नंतर मग असं नको व्हायला की खूप मेसेजेस आले, तर ज्यांचा लवकर मेसेज येईल त्यांना मी ते देईल. दुसरी गोष्ट, आता तुम्ही बघितलं व्योमला नवीन प्राईम घेतली, तसंच मायराची जी प्राईम आम्ही आतापर्यंत वापरत होतो ती आमच्याकडे आहे. जर त्याचीही कुणाला गरज असेल तर प्लीज मेसेज करा, तीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू नक्कीच. ती पण चांगली आहे, फक्त त्याच्यात एकच प्रॉब्लेम आहे की त्याला स्टोरेज नाहीये, खाली स्टोरेज नाहीये. हा, आणि ती जुनी आहे बस. पण ती पण त्यातली कोणाला गरज असेल तर मग नक्कीच सांगा. तर आणि फोल्ड बेल्ट सगळं होतं, व्यवस्थित होतं, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघितलं, मी बऱ्याचदा वापरली पण आहे. आतापर्यंत अजून पण गाडीत आहे, आम्ही तीच वापरतोय. येस. तर असं सगळं होतं. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये, जो आहे मायराचा स्प्लॅश आणि पूलचा ब्लॉग, आहे की नाही. आणि नंतर मग आपण भेटणार आहे अन्नप्रसन्नच्या ब्लॉग मध्ये, नंतर आपण भेटणार आहे खूप काही ब्लॉग मध्ये, नंतर आपण भेटणार आहे पूजाच्या काय म्हणतात केळवणाच्या ब्लॉग मध्ये. चलो, ओके, टाटा, बाय बाय.